तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 9 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सखी कान्हा चाळीमध्ये येतात. चाळीतले सगळे त्यांची वाटच बघत असतात. चाळीत सखीचं छान स्वागत होतं. सखी कान्हा घरामध्ये जात असतात आणि दाभाडे मावशी वाट अडवतात. दाभाडे मावशी सखीला म्हणतात, सखी थांब, तू अशी कशी आतमध्ये येतेस ग? तू आतमध्ये येऊ शकत नाही. सखी घाबरते ती कानाकडे बघत असते. तिला वाटतं की आपण आपलं घर तर सोडलंय, पण आता इथे पण जागा मिळत नाही का काय? सखी खूप घाबरते आणि कानाकडे बघते. ती दाभाडे मावशींकडे बघते. तिला वाटतं की संपलं, आता आपल्याला पुन्हा घरी जावं लागणार. आणि एकदा का घरी गेलो की प्रॉपर्टी पेपरवरती सह्या कराव्या लागतील आणि कान्हासोबत आयुष्य घालवावं लागेल. सखी विचारामध्ये असते. आता सखीने तर चॅलेंज घेतलं आहे, पण ती चॅलेंज कसं पूर्ण करते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. मनस्विनी सखीला पेपर दाखवते आणि ती सखीला फोर्स करत असते, पेपरवरती सह्या कर म्हणते. सखी काय पेपरवरती सह्या करायला तयार नसते. मनस्विनी तिला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते. मनस्विनी म्हणते, ए सखी, तुला माहिती आहे, तुझ्यामुळे फक्त माझी कामं नाही अडकलेली, तर कंपनीची कामंसुद्धा अडकली. आणि कंपनीवरती अवलंबून जे लोक आहेत, जे एम्प्लॉई आहेत, त्यांची कामं, त्यांची फॅमिली सगळेच अडकलेले आहेत. म्हणून सांगते सह्या कर. मनस्विनीला वाटत असतं की आपण एवढं सगळं बोलल्यानंतर सखी पटकन सह्या करेल. तिला कंपनीतल्या कामगारांची काळजी वाटते आणि त्यांचं घर चालण्यासाठी सखीच लगेच सह्या करेल. पण सखीला सगळं माहिती असतं. मनस्विनीचा स्वभाव माहिती असतो. सखी म्हणते, आई सॉरी सरकार, हे इमोशनल खेळ माझ्यासोबत खेळू नका. मी तुम्हाला चांगलंच ओळखले. तुमचे घाणेरडे खेळ तुम्ही खेळता. दुसऱ्यांच्या आयुष्याचं तुम्हाला काही पडलेलं नसतं. आत्ता पण बोलताय ना तुम्ही, कंपनीचे कामगार उपाशी राहतील, त्यांची फॅमिली उपाशी राहील. काही उपाशी राहत नाही कोणी. मला माहिती आहे तुम्हाला प्रॉपर्टी हवी आहे ना, म्हणून तुम्ही हे सगळं करताय. पण प्रॉपर्टीसाठी एवढ्या खालच्या थराला गेलात तुम्ही. दुसऱ्यांच्या जीवाशी खेळता. माझा चांगला संसार राहिला असता. मी चाळीमध्ये जाऊन माझ्या या प्रामाणिक नवऱ्यासोबत मी राहिले असते. पण तुम्ही काय केलं? माझ्या संसारामध्ये ढवळाढवळ केलीत. सखीला चाळीमध्ये जाऊन राहायचं असतं आणि तिला छान सुखाचा संसार करायचा असतो, हे ती मनस्विनीला सांगते. मनस्विनी सखीला सत्याची जाणीव करून देते. चाळीतलं जीवन कसं आहे, हे ऐशोआरामातलं जीवन कसं आहे, याच्यामध्ये किती फरक आहे हे दाखवते. आणि मनस्विनी सखीला म्हणते, सखी अगं, तू तर खरं तर आभार मानले पाहिजे. तुझ्या नवऱ्यासोबत मी इथे तुला घरात बोलवलं आणि या घरामध्ये ऐशोआरामात तुला मी राहायला देते. सखी म्हणते, चुकताय तुम्ही सरकार. अहो, तुम्हाला काय वाटते, तुमच्या घरात राहते म्हणून ऐशोआराम का? आणि चाळीमध्ये काय आराम नसतो का? चाळीमध्ये सुख नसतं का? एक लक्षात ठेवा, मी सखी कामत आहे. मी जे ठरवते ते करून दाखवते. सरकार, तुमच्यामध्ये जर हिंमत असेल ना, तर मला एकदा चाळीत पाठवून दाखवा. मी अजिबात कंप्लेंट वगैरे करणार नाही आणि आनंदात तिथे राहील. सखीला चाळीची किती ओढ आहे ती सांगते. मनस्विनी म्हणते, हो का? तुला खूप खुमखुमी आहे ना चाळीमध्ये जाऊन राहण्याची? तर जा, आता मी चॅलेंज देते तुला. 1 महिना तू त्या चाळीमध्ये जाऊन राहून दाखवायचं. जर 1 महिना तू चाळीमध्ये राहू शकली नाही, तू 1 महिन्याच्या आत परत आलीस, तर प्रॉपर्टी पेपरवरती लगेच सह्या करून टाकायच्या आणि डिवोर्सचा विषय कायमचा बंद करायचा. मान्य आहे तुला? सखी म्हणते, हो मला मान्य आहे ना. हो, आणि हो, जर मी 1 महिनाभर तिथे राहून दाखवलं, तर मी इथे आल्यानंतर प्रॉपर्टी पेपरवरती सह्या करणार नाही आणि डिवोर्स पेपरवरती सह्या करणार. तुम्हाला मान्य आहे? मनस्विनी म्हणते, हो मला मान्य आहे, पण हो, अजून एक अट. तिथे तू फक्त 1 महिन्याने राहून दाखवायचं, तर या घरातून 1 पैसासुद्धा घेऊन जायचा नाही. तुझ्या प्रॉपर्टीमधला 1 रुपयासुद्धा तुला मिळणार नाही. चालेल? सखी म्हणते, हो चालेल, मला कोणाचीही मदत नको आहे. मी तिथे राहणार. मी 1 महिना चाळीत राहून दाखवणार आणि मी चाळीत राहिले, पुन्हा या घरात आले की कसल्याही प्रकारची जबरदस्ती माझ्यावर करायची नाही. सखी मनस्विनी एकमेकींना चॅलेंज देतात आणि ते चॅलेंज मान्य आहे म्हणून एकमेकींच्या हातावरती हात ठेवतात. सखी कान्हाला म्हणते, कान्हा, दाभाडे मावशींना फोन लाव, त्यांना सांग त्यांची सखी चाळीत येते. कान्हा सखीला समजवायचा प्रयत्न करतो. कान्हा म्हणतो, सखी अहो, तुम्ही अजून बऱ्या झाल्या नाही आहात. तुम्ही बऱ्या व्हा. पूर्ण बऱ्या झालात ना की आपण जाऊ ना. तुम्ही तुमच्या रूममध्ये आराम करा. हवं असेल तर मी त्या रूममध्ये पाऊलसुद्धा ठेवणार नाही. सखी म्हणते, मला माहिती आहे ना, तुला फुकट्या घरजावई बनून इथं राहायचंय. या सरकारची तुला गुलामी करायची. तू कर रे, मी इथे राहणार नाही. मी जाणार, मी चाळीत राहणार. सखीमुळे, तिच्या बोलल्यामुळे कान्हाला सुद्धा चाळीत जावं लागतं. तर इथे चाळीत सगळे आनंदी असतात. सखी येणारे ही बातमी सगळ्यांना मिळालेली असते. सगळे खूप खुश असतात. सखी बरी झाली आहे, आता ती आपल्या चाळीमध्ये आपल्यासोबत राहायला येणार आहे म्हणून सगळे आनंदी असतात.
दाभाडे मावशी सगळ्यांना सांगतात की सखी इथे येते, पण ती अजून पूर्ण बरी झालेली नाही आहे. आपल्याला सगळ्यांना तिची काळजी घ्यायची आहे. सगळेच काम ठरवून घेतात. सखीची कोण कशी काळजी घेणार हे सगळं ठरवतात. तर इथे कान्हा तेजस्विनीच्या रूममध्ये येतो. तो तेजस्विनीला म्हणतो, मला त्या चाळीमध्ये पुन्हा जायचं नाही आहे. तुम्ही समजवा ना सखी मॅडमला. तेजस्विनी म्हणते, अरे मला तिला पाठवायचंच नव्हतं. मला वाटलं की तिला आज सहज आपण म्हटल्यावरती ती नाही जाणार, पण ती तर लगेच चाळीत जायला तयार झाली आहे. आता काय करायचं काही कळत नाही आहे. कान्हा म्हणतो, अहो मॅडम, तुम्हाला माहिती आहे का, जर बेबी सरकार तिथे गेला ना, तर तिथे चाळीतले लोक तिला एवढा जीव लावतील की ती 6 महिने तिथून हलणार नाही. आपल्याला काहीतरी करावं लागेल. तेजस्विनी म्हणते, मी नाही हा, तू करायचेस. तू तिच्यासोबत जायचे आणि फक्त जाऊन तिच्यासोबत राहायचं नाही आहे, तर 2-4 दिवसात सखी परत कशी येईल याची व्यवस्था करायची. वैतागून चिडून नाईलाजाने काही का होईना, पण सखी पुन्हा या घरामध्ये आली पाहिजे. तिला पश्चाताप झाला पाहिजे तिने जो निर्णय घेतला त्याचा. कळलं ना? आणि ही जबाबदारी तुझी आहे. तेजस्विनी कान्हाला खडसावते आणि तिथून निघून जाते. कान्हाचं सँडविच झालेलं असतं. कान्हा मनात म्हणतो, मला इथेच राहायचं होतं. मी जर घरापासून या सरकारपासून लांब गेलो तर माझ्या एमपासून लांब जाणार नाही. काही करून मला इथे यायचंच आहे. कान्हा बॅग पॅक करायला जातो. तर इथे सखी आपली बॅग भरत असते आणि काका तिच्याकडे येतो. सखी खूप खुश असते. ती काकाला म्हणते, काका, मला असं वाटतंय ना, मी आता इथून सुटणार आहे आणि मला माझ्या मनासारखं आयुष्य जगता येणार आहे. काका म्हणतो, सुखात राहतो. काका सखीला काही पैसे देऊ करतो. सखी ते पैसे नाकारते. सखी म्हणते, काका, मला जे करायचे ना ते मी स्वतःच्या पायावर उभं राहून करून दाखवणार. मी प्रामाणिकपणे हे चॅलेंज पूर्ण करणार. काकाला सखीमध्ये तिची जुनी आई दिसते. सखीलाही आईची खूप आठवण येते. सखी काकाला मिठी मारते आणि रडत असते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 9 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये सखी कान्हा रिक्षाने चाळीत येतात. कान्हा रिक्षाचे पैसे देत असतो. सखी त्याला थांबवते. सखी म्हणते, काही गरज नाही आहे, माझ्याकडे पैसे आहे, मी देणार, तू द्यायचं नाही आहेस. चाळीतले सगळे लोक सखी कान्हा यांचं स्वागत करतात. सखीचे सगळे लाड करतात, तिची विचारपूस करतात. सखी कान्हा आपल्या बॅग्स घेऊन आतमध्ये जात असतात आणि तेवढ्यात तिथे दाभाडे मावशी येतात. दाभाडे मावशी सखीची वाट अडवतात. सखीला तर या सगळ्या पद्धतीबद्दल काहीच माहिती नसतं. दाभाडे मावशी म्हणतात, सखी, अशी कशी आत येतेस ग तू? तू आतमध्ये यायचं नाही. खरं तर दाभाडे मावशींना सखीचा गृहप्रवेश करायचा असतो आणि सखीला उखाणा घे असं सांगायचं असतं. दाभाडे मावशींच्या बोलल्यामुळे सखी एकदम गांगरून जाते. दाभाडे मावशी असं का बोलतात हे तिला काही कळत नाही. सखीला वाटतं की झालं, संपलं. आपण तिथे सरकारला चॅलेंज दिलंय आणि आता दाभाडे मावशी आपल्याला आतमध्ये येऊ देत नाहीये. म्हणजे इथून घरी जावं लागतं का काय? आणि सरकारच्या सगळ्या अटी मान्य कराव्या लागतात का काय? सखी घाबरते आणि कानाकडे बघत असते. कानाच्या जीवात जीव येतो. चला, दाभाडे मावशीकडनी का होईना, पण सखीला अडवले. आता दाभाडे मावशी सखीला आतमध्ये येऊ देणार नाही आणि सखीला घरी जावं लागणार, म्हणून तो खुश असतो.